बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावरती पेरण्याही खोळंबल्या, काही भागांमध्ये स्प्रिंकलर्सनं पाणी देण्याची वेळ. आजपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात. 17,000 जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज, 40% उमेदवार उच्च शिक्षित. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईनच होणार. दुर्गम भागात काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मिळणार न्याय. आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिवस मुंबईत वरळी डोम इथे, तर ठाकरेंचा शिवसेनेचा वर्धापन दिवस षण्मुखानंद सभागृहात होणार. आपण दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अत्यंत सूचक विधान. कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलेलो नाही. नाराजीच्या चर्चेवरती छगन भुजबळांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. भाजपची विधानसभा निवडणुकांसाठीची तयारी सुरू. दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासह मंथन. मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक जिंकण्याचा निर्धार. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील, पियुष गोयल यांची माहिती. दिल्लीतल्या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नाही. 200हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा. उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड भेटणार, तर प्रकाश आंबेडकरही भेटण्याची शक्यता. आरटी प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांकडून टाळाटाळ. राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. योग्य ती माहिती सादर करण्याचे कोर्टाचे शाळांना आदेश. एलआयसी मेट्रो शहरातल्या मालमत्ता विकणार असल्याची चर्चा. एलआयसी कडून मात्र वृत्ताचा इन्कार. मालमत्ता विकून कोट्यवधींचा निधी उभारला जाण्याची शक्यता. बिहारच्या नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. पुरातन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांनाही भेट देणार. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. रब्बी हंगामासाठी हमीभाव वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता. गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब. औपचारिक घोषणा शिल्लक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.